गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मंत्री नामदार छगन भुजबळ यांचा नागरी सन्मान करण्यात आलाय। लासलगाव बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे। अनेकदा कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित किंमत मिळवून देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे। लासलगाव बाजार समितीच्या नूतन संकेतस्थळाचे आज मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी बाजार समितीच्या वतीने मंत्री छगन भुजबळ यांचा नागरी सत्कार करण्यात आला। यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आधारभूत किंमत मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे। त्यानुसार कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान 2250 रुपये आधारभूत किंमत मिळावी। 3000 रुपयांपर्यंत भाव असेपर्यंत कुठलीही निर्बंध शासनाने ठेवू नये। तसेच 3 ते 4000 भाव झाला की मिनिमम एक्सपोर्ट प्राइस लावावी। तसेच 4 ते 5000 रुपयांच्या पुढे भाव गेला तर निर्यात मूल्य लावण्यात यावे। तसेच 5000 हून अधिक दर गेल्यास निर्यात बंदी करावी, अशी मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे करण्यात आली असून शेतकऱ्याच्या शेतामालाला आधारभूत किंमत मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, उपसभापती संदीप दरेकर, संचालक सुवर्णा जगताप, डॉक्टर श्रीकांत आवारे, राजेंद्र डोखळे, तानाजी आंधळे, गणेश डोमाडे, रमेश पालवे, शबुराव जाधव, राजेंद्र बोरगुडे, महेश पठाडे, प्रांताधिकारी डॉक्टर शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवडे, बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, सरपंच योगिता पाटील, उन्मेष डुमरे, व्यापारी जव्हेरीलाल ब्रह्मेचा, नंदकुमार डागा, संतोष पलोड, राजेंद्र चाफेकर, उत्तमराव नागवरे, बालेश जाधव, मधुकर ढोमसे यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी शरद लोहकरे, लासलगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।